हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता। अधिवेशनाचा कालावधी 2 आठवड्यांचाच राहणार। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा। जयंत पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। तर दोन्ही भाऊ एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, महायुतीच्या नेत्यांची टीका। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। आझाद मैदानात चिखल असल्यानं गोरेगावात मेळाव्याची तयारी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी। दुष्काळी टंचाईप्रमाणे पूरग्रस्तांसाठी सर्व सवलती लागू करणार। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी 2200 कोटींच्या निधी वितरणास सुरुवात। नुकसानीचे आकडे आले की मदतीचं स्वरूप ठरवू। केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानीचे आकडे हवेत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी बँकवाले आले तर त्यांना ठोकून काढा। शेतकऱ्यांना नोटीस येत असल्यानं वडेट्टीवारांचा संताप। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बँकांनी कर्जाची वसुली करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अहिल्यानगरमधील राड्याचा नवा व्हिडिओ समोर। रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरनं 2 गटात तणाव। 200 जणांवर गुन्हे, 39 जण पोलिसांच्या ताब्यात। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल। वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर काल परवापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेले आता भाजपत जाऊन दंगली घडवतायत, राऊतांचा घणाघात। अहिल्यानगरमध्ये होणारी ओवेसींची सभा पुढे ढकलली। अहिल्यानगरमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सभा 9 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय। महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली। ठाण्यात होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश। तर महापालिका निवडणुकीसाठी शिंदे मुंबईत राबवणार ठाणे पॅटर्न। माझ्या विरोधात फेक न्यूजचं षडयंत्र। कोणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही। मुलांच्या इथेनॉल कारखान्यावरनं होणाऱ्या आरोपांना गडकरींचं उत्तर। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती। सरकारच्या आशीर्वादानं घायवळ पळाला, वडेट्टीवारांचा आरोप। तर गुंडांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा। एसटी महामंडळाकडनं दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत एसटी भाडेवाढ लागू राहणार। एसटी कामगार 13 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। आश्वासन दिलेली पगारवाढ द्या, दिवाळीला 15,000 रुपये द्या, कामगार संघटनांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक। मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप। गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट। दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये फरकाचे 136 कोटी रुपये जमा होणार। म्हैस दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे, तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपये 45 पैसे देणार। यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार। साखर कारखाने शेतकऱ्यांना 5% अधिक अनुदान देणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत निर्णय। वैजापूरच्या शेतकऱ्यांचं पीक आणि जमीनही वाहून गेली। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर नेते आणि प्रशासनाकडनं दखल। दुर्लक्ष करणाऱ्या तलाठ्यावरती निलंबनाची कारवाई। नांदेडच्या करमोडी गावातल्या शेतकऱ्यांनी हेक्टरी 8,500 रुपये मदत नाकारली। मदतीविरोधामध्ये ग्रामपंचायतीचा ठराव। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी।
दसऱ्याआधी जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 1,20,000वर, चांदीच्या दरानं ओलांडला 1.5 लाखांचा टप्पा. पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंगसह छोट्या गुंतवणुकीवरील व्याजदर डिसेंबरपर्यंत जैसे थे राहणार. अर्थ मंत्रालयाचं परिपत्रक.